तत्वाच्या मनामध्ये आलं की या सृष्टीला सजवायचंय, माणसाने सजवायचंय. मग तो परमात्मा स्वतः क्षीरसागरामध्ये शेषशय्येवरती पहुडला, झोपी गेला. आणि तो झोपल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला की या सृष्टीला आपल्याला सजवायचंय. म्हणून त्याच्या नाभीमधून एक कमळ बाहेर पडलं. त्या कमळातून एक पुरुष निर्माण झाला. आणि तो पुरुष निर्माण झाल्याच्या नंतर त्या पुरुषानं 4 दिशेला पाहिलं. त्या पुरुषाला 4 शिर तयार झाले. 4 दिशेला त्या ठिकाणी तो पाहतोय. त्याला कुठं काही दिसत नाही, कुठंच काही नाही, फक्त हवा आणि पाणी याच्या व्यतिरिक्त या भूतलावरती काहीही नव्हतं. काय त्या पुरुषाचं नाव? ब्रह्मदेव. ते ब्रह्मदेव तयार झाले कराड बाबा. आणि ब्रह्मदेव तयार झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं चोहीकडे पाहिलं, कुठं काही दिसत नाही. म्हणून विचार केला, कोहम मी किदमिदम, मी कोण आहे, मी कशासाठी निर्माण झालो असेल. म्हणून विचार केला, मी निर्माणच कसा झालो याची त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले. त्या पुरुषानं त्या कमळाचं देठ धरलं, देठ, आणि त्या देठानं धरून पाण्यामध्ये प्रवेश केला. अनेक त्या ठिकाणी असणाऱ्या प्रकारच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न केला, पण खाली सुद्धा काही आढळलं नाही. फक्त पाणीच पाणी होतं. परत आले आणि त्या कमळाच्या फुलावरती विराजमान झाले. कोण? ब्रह्मदेव. त्या फुलावरती विराजमान झाले. आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी डोळे बंद करून विचार केला. त्यावेळेला कानावरती 2 शब्द पडले. पहिला शब्द होता खाडेसाहेब त, आणि दुसरा शब्द होता प. त आणि प शब्दाची जोडणी केल्याच्या नंतर त्याचं नाव तप होतं. म्हणून तपश्चर्या केली पाहिजे. तपश्चर्या प्रारंभ झाली. विठ्ठला विठ्ठला. या ब्रह्मदेवाची हजारो वर्षाची तपश्चर्या सुरू झाली. आणि हजारो वर्षाची तपश्चर्या सुरू झाल्याच्या नंतर फलश्रुत भगवान परमात्म्यानं अंतःकरणामध्ये भेट दिली. साक्षात प्रकट झाली नाही, अंतःकरणामध्ये भेट दिली. आणि अंतःकरणामध्ये येऊन त्या ठिकाणी सांगितलं की हे ब्रह्मदेवा, तू माझा पुत्र आहेस. माझी तुला विनंती आहेस की या सृष्टीला तुला सजवायचंय. तो अधिकार मी तुला देतो. म्हणून ही सृष्टी निर्माण करायचं कार्य मी तुला त्या ठिकाणी सोपवतो. आता हे महान कार्य तुझ्या हातून पार पडणार आहे. कोणाच्या? ब्रह्मदेवाच्या. ही पृथ्वी कोण तयार केली? ही सजीव सृष्टी कोण सजवली? तुम्हा आम्हाला निर्माण कोण करतो? आपली उत्पत्तीच करणारा त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेव. आता या ब्रह्मदेवानं विचार केला, एवढं मोठं काम जर मला त्या ठिकाणी भगवंतानं दिलं असेल तर हे काम करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून ब्रह्मदेवानं सर्वात अगोदर 4 मुलं तयार केली. किती? 4 मुलं. त्या 4 मुलाचे नाव सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. 4 कुमार तयार झाली. 4 पोरांना ब्रह्मदेवाने सांगितलं की बाळा हो, तुम्हाला सृष्टी तयार करायची आहे, माझा आदेश आहे. पोरांनी हात जोडले, सांगितलं बाबा काही झालं तरी चालेल, ज्या भगवंतानं तुम्हाला सृष्टी निर्माण करण्यासाठी आदेश दिला त्या भगवंताचं भजन करण्याची आमची सुद्धा इच्छा आहे. त्याच्यामुळे आम्हाला संसारामध्ये टाकू नका, आम्हाला भगवंताचं भजन करायचंय. ब्रह्मदेवाला राग आला, कारण स्वतःची मुलं असताना सुद्धा जर माझं ऐकत नसेल तर बापाला राग येणं हे स्वाभाविक आहे. आज जगातलं जर चित्र पाहिलं तर असंख्य बाप असे आहे की मुलं बापाचा एक शब्द सुद्धा ऐकत नाही. तुमच्याकडे कसं आहे? तुमच्याकडे कसं आहे? जरा बरं आहे का? म्हणजे आमच्याकडचं जास्त बिघडेल का? विठाला विठाला ज्याच्या त्याच्या भागाचं कोणी जरा वाढूनच सांगत असतं म्हणा, हरकत नाही. स्वतःची मुलं स्वतःचा बापाचं ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला राग आला बाबा, राग. आणि राग आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाची भुवई त्या ठिकाणी हालायला लागली. कारण राग आला तर हे भुवईवर कळतं माणसाला. कशावर कळतं? भुवईवर. तुमच्या घरी जर समजा एखाद्या वेळेला पाहुणे आले आणि पाहुणे आल्याच्या नंतर जर तुम्हाला अर्जंट कामाला निघून जाणं, पाहुणे मधीच आले तर तुमच्या भुवया लगेच सांगतात, आले का आता हे मध्येच, पाणी गिनी घ्या ना. तुमच्या भुवया लगेच सांगतात. बरं, आपल्यापेक्षा तर महिला मंडळचा तर कार्यक्रम तर लय मोठा आहे बा. आणि ते प्रसंग आमच्यावर जास्त पडतात उद्धव दादा. कारण सांगतो तुम्हाला, कीर्तन संपल्याच्या नंतर बरेच माणसांची इच्छा असते की बाबा आपल्या घरी चहा घ्यायला यावं. मग ते आम्हाला घेतात, बाबा चला ना घरी चहा वगैरे घेऊ. घरी गेल्याच्या नंतर मंडळी जर कीर्तनाला आलेली नसले ते दार ठोठावतात, ए घर उघड, बाबा आले. आता जर तिला बाबाविषयी आदर भाव असला तिच्या मनामध्ये तर घर उघडणार आणि उघडल्याच्या नंतर स्वागत करणार, बाबाजी या बरं झालं तुम्ही आमच्या घरी आलात, दर्शन घेणार, चहा वगैरे ठेवणार. पण जर तिच्या मनामध्ये बाबाविषयी आदर भाव जर नसला तर कशावर कळलं तुम्हाला? ती नजरेतच सांगणार तुम्हाला, यालाही उद्दानीन बाबालाही काम नाही काही. हा तिच्या नजरेमध्ये कळून जाणार.
आणि महिला मंडळाच्या भोया लगेच सांगतात आपल्याला ह्या रागात आहे का त्या ठिकाणी प्रेमात आहे. पण विषय असा आहे, या भोयावर कळतं म्हणून की काय माहिती, यांनी भोयाच कापायचा तडाखा धरला. तुमच्याकडे नाही गे आता बोला आहे का? बरं पिटून फाट झालं तुमचं नामचं आता. खून का बदला खूनच. तुमचं आमचं मिटलं म्हणजे तुमच्याकडे हे आहेच आहे ना. घेणं नाही देणं नाही. इथं आता बऱ्याच जुन्या आजी बसलेल्या. आजी तुमच्या काळात होतं का बरं? तुम्ही कधी याला कात्री लावली का? 5-50 रुपये द्यायचे, त्या ताईच्या समोर जाऊन बसायचं, ती धरदोर खंडवड धरदोर खंडवड धरदोर खंडवड. काम नाही इंदाम नाही. 50 रुपयामध्ये भोया सुजून घरी यायचं बोंबलं. हे काही तुमच्याच घरचं नाही, आमच्या घरा सगळं आहे ते. विठाला विठाला हे खोटं एक कायला सर. म्हणजे तुम्हाला जरी असं वाटत असेल की महाराज लोकांचं बरं असेल, काही बरं नसतं, सगळं सारखं. कैलासरावचं म्हणणे यांच्यापेक्षा आपलं ज्यादा पांगेले. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल आम्ही कीर्तन करून गेल्याच्या नंतर लय स्वागत बिगत होत असेल आमचं घरी. हा तशातला काही प्रकारच नाही. तुम्हाला खरंच सांगतो, आम्ही जर इकडे कीर्तनाला जर एखाद्या वेळेला तुमची चक्कर आमच्या गावाहून जर गेली आणि तुम्ही जर आमच्या घरी विचारलं आहे का बाबा घरी, ते म्हणते उधळलं. बरं आम्ही 7-8 दिवसाची कथा केली, कथा बिथा करून ग्रंथ ब्रंथ ते सगळं घेऊन जर गाडीत गेलो, 4-2 महिला आमच्या दारात बसलेल्या असल्या, लगेच चर्चा होती त्यांची की बाई महाराज झाली बा. तर आमच्या घरची मंडळी म्हणतात आला माय आमचा सप्त्या. गणित सगळ्यांचं सारखं. महिला मंडळाच्या भोयावर लगेच कळतं हो. मग त्या भोयावर कळतं. त्याच पद्धतीने ब्रह्मदेवाची भोई ताणली गेली. इथून आपण बाजूला गेलो होतो. ब्रह्मदेवाची भ्रुकुटी ताणली आणि त्या भ्रुकुटीमधून अगरबत्तीतून गुल पडावा तशी रक्षा खाली पडली. कशातून? ब्रह्मरंध्रामधून ब्रह्मदेवाच्या. ती रक्षा खाली पडली आणि त्या रक्षेमधून रडण्याचा आवाज यायला लागला. ऐकताय ना तुम्ही? इकडे लक्ष द्या. रडण्याचा आवाज यायला लागला. ते रुदन करत होतं म्हणजे रडत होतं. त्या रक्षेमधून बाळ स्वरूप तयार झालं. बघता 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 त्याला माणसाचा आकार यायला लागला आणि माणसा एवढा पुरुष तयार झाला. मग तो रडत होता म्हणून त्या पुरुषाला नाव दिलं रुद्र. आणि ते रुद्र म्हणजे भगवान शंकर. विठाला विठाला ज्या भोले बाबाची तुम्ही या ठिकाणी शिव महापुराण कथा ऐकत आहात, त्या भोले बाबाचा जन्म श्रीमद भागवतानं ब्रह्मदेवाच्या ब्रह्मरंध्रातून सांगितलेला आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज हे तर अगोदर पुरुष तयार झालेले, पण हे जे पुरुष तयार झाले हे बीजातून झाले नाही. आपला मुद्दा बीजाचा आहे. लक्षात आहे ना तुमच्या? आपल्याला बीज शोधायचं आहे. हे पुरुष तयार झाले संकल्पातून झाले. कारण ब्रह्मदेवानं संकल्प केला. अगोदर तर त्या ठिकाणी भगवान विष्णूनं संकल्प केला, तर संकल्पातून त्या ठिकाणी कमळ उत्पन्न झालं आणि कमळावर पुरुष तयार झाला. बीजातून झाला नाही. झाला कशातून? संकल्पातून झाला. बरं ब्रह्मदेवानं संकल्प केला, 4 पोरं तयार झाली. बीजातून झाले नाही, संकल्पातून तयार झाली. आता ब्रह्मदेवाला राग आला होता म्हणून भुवईत आणल्या गेली. त्या भुवईतून राग खाली पडली, बीज नव्हतं पडलं. आणि त्या रक्षेतून त्या ठिकाणी भगवान शंकराचा जन्म झाला. मग आपल्याला बीज शोधायचं. मग हे पूर्ण कधी होणार आहे महाराज? त्याच्यानंतर काय झालं की ब्रह्मदेवानं त्या भगवान शंकराला सांगितलं की तुम्हाला सृष्टी तयार करायची. भोले बाबानं त्या ठिकाणी सृष्टी तयार करायला सुरुवात केली, वैभव महाराज. आणि ती सृष्टी तयार करत असताना ती सृष्टी करता 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 त्या ठिकाणी काय झालं की या भगवान शंकराला जे आवडतं त्यांनी ते तयार करायला सुरुवात केली. आता भगवान शंकराला काय आवडतं? भूते वेताळे नाचती, 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 भूते वेताळे नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर,
बेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. आनंद व्हायला लागला भगवान शंकराला. कशाचा? ते भूत तयार केल्याचा. मला खरं सांगा, भूत तयार केल्याच्या नंतर आनंद होत असतो का? तुम्ही आडी अडचणीला शेत असतील, तुमच्या शेतात जाण्याचं काम पडत असेल तुमचं, तुमचे पूर्वज तुम्हाला सांगत असतील इथं आडळत होतं बरं का पहिल्यानं. ते अंधार पडल्यावर त्याचं सावरून चालतं बघ. अंधार पडलं आणि त्या रस्त्याला जर आलं बळी होऊ दे, तर त्या रस्त्याने येताना त्याच्या चपलाची जर माती त्याला लागली मग म्हणतो राम 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 राम. कशानं? फक्त अगोदरच्या आपल्या आजी आजोबानं सांगून ठेवलं, एवढ्यानं माणसं घाबरतात. मग प्रत्यक्षात जर भूत आपण पाहिली तर काय अवस्था होईल? त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं, भोले बाबा तुमची अशी सृष्टी आम्हाला नको. तुम्ही काय तयार केलं? तुम्ही सर्प तयार केले. तुम्ही काय तयार केलं? तुम्ही विंचू तयार केले. तुम्ही काय तयार केलं? तुम्ही प्रेत भूताळ भूते वेताळ एवढं सगळं जर तुम्ही तयार करत असाल तर तुम्ही थांबा. म्हणले मग काय करायचं? तुम्ही कैलासामध्ये जा. कशासाठी? तुम्ही जगाची कामना करण्यासाठी तिथं भजन करा. भगवान शंकर कैलासामध्ये भजन सुरू झालं. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव. भजन करी महादेव देव. करी महादेव देव. भजन करी महादेव. श्री राम राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम राम जय जय राम. श्री राम राम जय राम. भजन करी महादेव देव. भजन करी महादेव. भजन करी महादेव देव. भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव. राम पूजे सदा शिव देव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव. राम पूजे सदा शिव. भजन करी महादेव. भगवान शंकराचं भजन पर्वतामध्ये श्रीराम जय राम जय जय राम. तिथं भजन सुरू झालं. कोणाचं? भगवान शंकराचं. कोणाचं भजन करतायत? प्रभू रामचंद्राचं. मग ते जर प्रभू रामचंद्राचं भजन करतात तर रामाचं भजन कोण? राम कोणाचं भजन करतात? राम पूजी सदाशिव. दोघं एकमेकाचं भजन करतात. का हो? त्यांच्या दोघांमध्ये त्यांचं एकमेकाला चालतं. आपले तुम्ही शैव आहेत आणि मी वैष्णव आहे म्हणून तुमचं माझं तिळभर बनत नाही. एक आडव्या गांधावाला आणि एक उभ्या गांधावाला. एक त्रिपुंडावाला आणि एक ऊर्ध्व पिंडावाला. म्हणजे एक उभ्या गांधाचा आणि एक आडव्या गांधाचा. उभ्या गांधाचे वैष्णव आणि आडव्या गांधाचे शंकर. आपल्या आपल्यामध्ये त्या ठिकाणी असणारे अतिशय प्रकारचे भेद आहे. पण एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. दोघांमध्ये त्या ठिकाणी महाराज क्षणाचाही त्या ठिकाणी एकमेकाला विसर पडत नाही. ते याचे भजन करतात आणि हे त्यांचं भजन करतात. कैलासामध्ये जाऊन भजन सुरू झालं भगवान शंकराचं. पण इकडं ब्रह्मदेवानं विचार केला, मला तर काम सांगितलेलं आहे सृष्टी तयार करायचं, मग आता काय करावं? बरं, अशी संकल्प सृष्टी जर आपण कितीही तयार करत राहिलो तर आपला विचार थांबला की सृष्टी थांबला. मग याने जमणार आपण काय करायचं? मग वाणीपासून त्या ठिकाणी सरस्वती तयार झाली. वाणीपासून, वाचेपासून आणि सावलीपासून कर्दम ऋषीचा जन्म झाला. हे बीजातून झालं का? नाही. वाचेतून सरस्वती आली आणि सावलीपासून कर्दम ऋषी तयार झाले. हे सुद्धा संकल्पातूनच तयार झाले.
पण एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला सरस्वती रूपाला आली त्यावेळेला स्वतः ब्रह्मदेवाची वाईट नजर त्या ठिकाणी सरस्वतीवर पडली. मला सांगा, जी सरस्वती स्वतः ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाली ती ब्रह्मदेवाची कोण? मुलगी, कन्या आहे. आता ब्रह्मदेवानं खऱ्या अर्थानं अशा दृष्टीने तिच्याकडे बघायला पाहिजे. सरस्वतीला कळालं की कालपर्यंत माझ्याकडं वात्सल्यानं बघणारा बाप आज वासनेनं पाहतोय. आणि तुम्हाला खरंच सांगतो, या जगामध्ये तुम्ही जगाचे जरी मालक असाल, तुम्ही जगाला निर्माण करणारे बाप जरी असाल, आणि जर वासना वाईट असेल तर जग तुमचा तिरस्कार करतं. ह्या जगातलं सत्य आहे. कशामुळं? वासनेमुळं. आणि संत महात्म्यांनी सांगितलं वासना कशी आहे, तर वासना वढाळ गाय गड्यांना, जिकडे जाऊ नको तिकडे जाय म्हणून तिचा मोडावा पाय. बर, ही वासना जर तुमच्यामध्ये उत्पन्न झाली तर काय होतं? जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे वासनेच्या संगे तिचे झाले अंगे हरी. कशामुळे जन्म घ्यावा लागतो? वासनेमुळे. किंवा हे जर प्रमाण नसेल, जड भरत राजा हरण करणे गेला, जड भरत राजा गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना जर त्या ठिकाणी फिरली तर घालाच होतो महाराज, घात होतो. आणि घात झाला ब्रह्मदेवाचा. सरस्वतीच्या पाठीमागं वासनेच्या रूपानं पळायला लागले. सरस्वतीनं पाठीमागं फिरून पाहिलं खाडे साहेब. पाहिल्याबरोबर सरस्वतीला कळालं की बाप मागे येतोय. सरस्वतीनं सांगितलं, बाबा जरा डोकं ठिकाणावर ठेवा, तुमचं तुमची कन्या आहे. आणि अशा पद्धतीचा व्यवहार जर तुमचा माझ्यासोबत होत असेल तर शाप देते मी तुम्हाला. या जगामध्ये हिंदरी शेंदरी दैवते पूजल्या जातील, पण तुमची पूजा जगात होणार नाही. तुम्ही जगभर फिरा. 33 कोटी देवाची पूजा आहे महाराज. दगडाला पूजल्या जातं, बैलाला पूजल्या जातं, महाराज सगळ्यांना पूजल्या जातं, पण ब्रह्मदेवाची पूजा कुठं होत नाही. ब्रह्मदेवाचं भारतभरामध्ये फक्त एकाच ठिकाणी मंदिर आहे, ते फक्त पुष्करमध्ये. विठ्ठल पूर्ण जगाला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे, तरी सुद्धा जगात पूजा होत नाही. कशामुळं? नजर खराब, वाईट नजरेचा असणारा माणूस जग निर्माण करणारा असू द्या, जग तुमची पूजा करत नाही, तुम्हाला लाथाळल्या जाणार आहे. कशामुळं? फक्त नजरेमुळं. म्हणून सगळ्यांना विनंती, आपली नजर फक्त चांगली असू द्या, पाहण्याची दृष्टी नाही, दृष्टिकोन चांगला असू द्या. विठ्ठल ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला बाबा. पश्चाताप कशाचा?
की स्वतःच्या कन्येमागं पळायला लागला म्हणून पश्चाताप झाला. ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 तुकडे झाले. 2 किती तुकडे झाले? 2. एका तुकड्यापासून स्त्री निर्माण झाली आणि एका तुकड्यापासून पुरुष निर्माण झाला. आता आपण अभंगाच्या जवळ आहे. आतापर्यंत जे जे तयार झालं हे संकल्पातून होतं, पण आता खऱ्या अर्थानं बीजाला पूरक असणारी गोष्ट उपलब्ध झाली, ती म्हणजे स्त्री. या जगाचा अविभाज्य असणारी आमची माय आहे महाराज. आमची माय जर या जगामध्ये नसती तर तुम्हा आम्हाला जगाचं दर्शन झालंच नसतं. हे जगातलं अंतिम सत्य आहे. विठ्ठला विठ्ठला पुरुषाचा या ठिकाणी महाराज जेवढा पुरुषाची आवश्यकता या सृष्टीला आहे तेवढीच महिलांची सुद्धा आहे. आता या ठिकाणी महिला तयार झाली आणि पुरुषही तयार झाला. त्या पुरुषाचं नाव ठेवलं मनु आणि त्या स्त्रीचं नाव ठेवलं शतरूपा. ब्रह्मदेवाच्या साक्षीनं दोघांचा विवाह लावला. हे या पृथ्वी तलावरचं पहिलं लग्न आहे. कोणाचं? मनु आणि शतरूपेचं. या दोघांचं लग्न लावलं. लग्न लावल्याच्या नंतर त्यांचा संसार सुरू झाला. बीज होतं महाराज मनुचं आणि पोट होतं शतरूपेचं. बीज होतं मनुचं, पोट होतं शतरूपेचं. हा त्या ठिकाणी मनुचं पहिलं बीज रोवल्या गेलं. मनुच्या बीजापासून त्या ठिकाणी उत्पन्न झालं. तो होता माणूस, म्हणून तुम्हा आम्हाला माणूस म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आम्हाला माणूस का म्हणतात? आपण मनुची उत्पत्ती आहोत. आपण मनुच्या बीजापासून त्या ठिकाणी उत्पन्न झालो. बरं, मनुच्या बीजापासून त्या ठिकाणी उत्पन्न झाले. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. ते वर्णन आपल्याला बघायचंय आणि आपल्याला पुढचं बघायचंय. त्याच्यामध्ये मनुष्यरूपेला 3 कन्या झाल्या. आकृती, देहुती, प्रसूती आणि 2 त्या ठिकाणी असणारे पुत्र तयार झाले. एकाचं नाव त्या ठिकाणी प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव उतानपाद. असे 2 त्या ठिकाणी मुलं तयार झाले आणि 3 मुली तयार झाल्या. ते आपल्याला बघायचं नाही. परंतु त्याच्यानंतर काय झालं की जसं बीज तशी फळ, जसं बीज तशी फळ. तुकोबरायानं सुद्धा याच गोष्टीचा विचार केला नाही. हेच बीज वापरात घेतलं अभंगाचं.
कलाकाराची कदर आहे याचा अर्थ. टाळ्या वाजल्या म्हणजे कलाकाराची कदर झाली पाहिजे. आणि कलाकाराची कदर कशाने होते? पैसे किती बी द्या तुम्ही, पैशाने मन नसतं भरत माणसाचं. बरोबर आहे, बरोबर आहे उमेश महाराज. मन कशाने भरतो? मन टाळ्याने भरत असतं. टाळ्या वाजल्यानं तर पोट भरतंय माणसाचं. बरोबर आहे. कैलास भाऊ, महाराष्ट्र फिरताय तुम्ही आता. आपल्या गाण्यावर किंवा आपल्या गुणावर जर कोण टाळ्या वाजवल्या तर मन भरून येतं माणसाचं. आणि तुम्हाला खरंच सांगतो, ही जी साधना लोकांनी उभी केली नाही ही सहज सोपी नाही. याच्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, याच्यासाठी तप आहे. तपे विन दैवत. हा एक लक्षात ठेवा, ही साधना सहज उपलब्ध होत नाही. कोणी कीर्तनकार जर तयार झाला असेल तर कीर्तनकाराचं एवढं सोपं नाही. एवढ्या कडक थंडीमध्ये सुद्धा वाजवणाऱ्याच्या अंगामधून घाम टपकतो खाली. पाहिलं असेल तुम्ही बऱ्याच वेळेला. आज नाही आला उमेश महाराजला, आला होता तर पुसून काढला त्याने. हा येतो येतो घाम येतो. मला तर एक म्हणायचं उमेशराव बरं का, कधीच एवढं मोठं उपर नाही ना घाम पुसायला ठेवायचंच नाही. लोकांना कळू द्या आपला कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे ना तो. एवढं सहज सोपं नसतं. म्हणून तुम्हाला सांगतो, हे जे गुण आहे माणसामध्ये बाबा, माणूस मरू द्या गुण माणसाच्या सोबत जिवंत असतात. असं म्हटलेलं एका कलाकारानं की कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. कलाकार कभी मरता नहीं उसे जिंदा दफनाया जाता है. कभी भी उनकी कब्र खोद कर देखो तालियों के इंतजार में पाया जाता है. कलाकाराची कदर आहे, अतिशय गोड. महाराज या ठिकाणी आपण अभंगाच्या प्रथम चरणापर्यंत आलो की जसं बीज असलं तशा बीजानुसार त्या ठिकाणी उत्पत्ती. सरळ आहे गणित. जुन्या काळामध्ये एक म्हण आहे की ज्या खाणीतून माती आणल्या जाते आणि तिची खापरं बनवले जातात म्हणजे गाडगे बनवले जातात, तर अशी म्हण पडलेली रुजू झालेली म्हण की खान तशी खापरं आणि बाग तशी. सत्य नाही, हे नाकारता येणार नाही माणसाला. असू द्या, त्या लेकरावरती जर आईचे गुण उपजले तर तो आईसारखा दिसतो, बापाचे गुण उपजले बापासारखा दिसतो. जर आजोबाचे पूर्वापार गुण जर त्याच्यामध्ये आले तर तो आजोबासारखा दिसतो, कधी आजीसारखा दिसतो. अशी पद्धत आहे आपल्याकडं. जर एखादं लेकरू आजीवर पडलं तर हा आजीवर पडला, जर त्या ठिकाणी बाबावर पडला हा बाबावर पडला, हा मायेवर पडला हा बापावर पडला. हे कशामुळं होतं की त्या लोकांचे संस्कार त्या ठिकाणी त्यांच्यावरती व्हायचे, म्हणून तशी लेकरं त्या ठिकाणी उत्पन्न व्हायचे. मी तर म्हणतो याच्यानंतर असं म्हणावं लागेल. याच्यानंतर का म्हणावं लागेल त्याचं कारण आहे. आमच्या माता ज्या वेळेला गरोदर असतात त्यावेळेला 24 तास टीव्ही समोर बसलेले, आणि त्या टीव्ही मध्ये काय सिरियल चालू आहे? तू तिथं मी, लागीर झालं जी, माझ्या नवऱ्याची बायको. पाठ झाल्या बायांच्या मालिका ह्या पाठ. आज या सुट्टीहून आला आणि 4 दिवस सासू अख्खं रामायण त्या ठिकाणी सोडून दिलं आणि या मालिकाच्या पाठीमागे लागले. अहो त्या गर्भावरती संस्कार काय पडणार आहे? मी तरी म्हणतो इथून पुढे निर्माण होणाऱ्या पोराला हे म्हणावं लागेल, हे जी टीव्हीवर पडलं, हे ई टीव्हीवर पडलं, हे आमक्यावर पडलं. विठाला झाली हो, अतिशय बिकट परिस्थिती झाली. संस्कारहीन झालेत माणसं, सोडून दिलेत या सगळ्या गोष्टी. गरज आहे आज त्या गर्भावर तुम्ही जसे संस्कार घालाल तसे गर्भ उपजतात.